आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। समाजसेवेचा वसा जपणारा भूषण कडू पेन नगरपालिकेत भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून निवड। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। समाजसेवेचा वसा जपणारा म्हणजेच भूषण कडू। शिवसेना शिंदे गटाचे माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी दिलेली उमेदवारी भूषण कडू यांनी पूर्ण ताकदीने आणि जनतेच्या विश्वासावर परिपूर्ण केली आहे। जनतेचा आशीर्वाद आणि सातत्यपूर्ण समाजसेवेच्या जोरावर भूषण कडू हे पेन नगरपालिका निवडणुकीत भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। निवडीनंतर संवाद साधताना नगरसेवक भूषण कडू यांनी आपल्या पुढील कार्यनियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली। ते म्हणाले की वार्डमधील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। तरुणांचे प्रश्न, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे कामगारांचे प्रश्न तसेच मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील। प्रत्येक समस्या मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे। यावेळी त्यांनी माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावर विश्वास व्यक्त करत सांगितले की आमदार साहेबांनी स्पष्ट सांगितले आहे की आमचे शिलेदार निवडून आले तर निधी कधीच कमी पडू दिला जाणार नाही। त्यामुळे पाणी, रस्ते, स्वच्छता, वीज, आरोग्य अशा सर्व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पुढे बोलताना नगरसेवक भूषण कडू म्हणाले की पेन नगरी ही सुसज्ज, स्वच्छ आणि विकसित शहर म्हणून ओळखली जावी, यासाठी आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील। आमच्या वार्डमधील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी जे काही शक्य आहे ते सर्व काही आम्ही करू। भूषण कडू यांच्या या विजयामुळे पेन शहरात शिवसेना शिंदे गटात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांकडून त्यांच्याकडून विकासाभिमुख आणि समाजाभिमुख कार्याची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आज आपण भूषण कडू यांच्या इथं आहोत। समाजासाठी समाजसेवा करणारा लोकांचा बालकडू म्हणजेच भूषण कडू सेवेसाठी वाहून घेणारा, अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले होते। नगरपालिकेमध्ये अनेक समस्या त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला होता। आज त्यांच्या आपण घरी आहोत। भूषणजी, आपलं महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये स्वागत आहे। नमस्कार। काय सांगाल, आज आपण निवडून आलात पेण नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आणि नगरसेवक झालात। आपलं पुढचं विजन कसं असेल आता? नमस्कार। पहिले तर मी माझ्या प्रभागातील लोकांना आभार व्यक्त करतो की त्यांच्यामुळे जो मी आज इथे बसलो आहे, त्यांनी जे मतदान केलं, भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिलं, त्यांच्या कृपेने मी आज या ठिकाणी बसलेलो आहे, नगरसेवक म्हणून झालेलो आहे। पण खऱ्या अर्थाने मी नगरसेवक नाही तर ते नगरसेवक झालेले आहेत, मी त्यांचा सेवक झालेलो आहे। याच्यापुढेही काही समस्या असतील तर ते मला सांगणार आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे मी। पेण हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि गणपतीचं माहेरघरसुद्धा समजलं जातं आहे। आपण यासाठी काय मेहनत, पुढचे नियोजन कसं असणार आहे, त्यांच्यासाठी काय उपाययोजना करणार आहात? नक्कीच पेण हे गणपतीचं माहेरघर आहे। मी मागे मुलाखत आपली झालेली गर्जा रायगडमध्ये, तेव्हा पण मी हा विषय मांडला होता की पेणसारख्या ठिकाणी जगभरातून लोक येतात, देशातून लोक येतात, महाराष्ट्रातून लोक येतात, म्हणजे सर्व ठिकाणून लोक येतात। अशा ठिकाणी काहीतरी या कलेला वाव मिळाला पाहिजे आणि एक राज्यस्तरीय म्हणजे मोठा काहीतरी प्रकल्प उभारला पाहिजे। कारण की या माझ्या तरी डोंगरीवरती 100रातले 90% लोक ही गणपती कारखानदार हे आहेत, रोजगार त्यांचा त्याच्यावरतीच आहे। त्याच्यामुळे ह्या रोजगार निर्मितीमध्ये आणखीन मोठा वाव मिळावा हा नक्कीच प्रयत्न करणार। काहीतरी नवीन प्रकल्प म्हणा, गणपती व्यावसायिकांना ह्याचा मोठा फायदा होईल हे असं निर्माण करण्याचा प्रयत्न करणार। समाजसेवेचा वसा आपण हाती घेतलात। हा समाजसेवा अगोदर पण आपण केली, अनेक वेळा नगरपालिकेमध्ये आपण प्रश्न मांडलेले लोकांसाठी। आपल्याला कसं वाटलं, म्हणजे समाजसेवा ही करायची कशी इच्छा निर्माण झाली? समाजामध्ये वावरत असताना आपण बघतो की भरपूर समस्या आहेत। आता प्रचाराच्या दरम्यान प्रत्येक घरघरात आपण जात होतो, असा कुठला घर सोडला नाही की तिथे कुठली समस्या नाही। प्रत्येक घरामध्ये पहिला प्रश्न आहे पाण्याचा, कमी दाबाने पाणी येणारा, नंतर पाण्याची क्वालिटी, म्हणजे प्रत्येक घरात नवीन बाटला घ्यायला, पाण्याचा बाटला घ्यायला तो विकत, अशी परिस्थिती आहे। स्वच्छ पाणी नाही आहे, फिल्टर पाणी नाही आहे। दुसरी गोष्ट, रस्त्यांमध्ये खड्डे हा एक विषय आहे। आपण बघाल तर लाईटीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ह्या एरियामध्ये आपल्या इथे लाईट कमी जास्त दाबाने येते, त्याच्यामुळे घरातली उपकरणं आपली टीव्ही, फ्रीज या गोष्टींवरती फरक पडतो आहे। ते एक व्यवस्थित नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आपण। दुसरं तुम्ही बघाल तर मी माझ्या वचननाम्यामध्ये पण सांगितलं की माझ्या प्रभागासाठी, डोंगरीसाठी आपण आमदार साहेबांकडे, माझ्या नेत्यांकडे मागणी करणार आहोत की सेपरेट पाण्याची टाकी हा
प्रोजेक्ट राहील की त्याच्याने माझ्या डोंगरीकरांना पाणी हा पूर्ण प्रेशरने राहील. कारण की कसं आहे, आपल्या डोक्यावरती टाकी आहे पण तो पाणी कमी दाबाने येते, कधी येत नाही. ही समस्या रोज सकाळपासून फोन चालू असतात की दादा पाणी आलं नाही. त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आपण. म्हणजे समोर आपल्याला ह्या प्रभागासाठी नवीन टाकी देऊन तो टाकीचा म्हणजे पाण्याचा विषय हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. तरुणांचा पण बराचसा प्रश्न ह्या पेन नगरीमध्ये आहे. त्यांना जाण्या येण्यासाठी सुद्धा गाड्यांचे काही प्रॉब्लेम होते. मागंसुद्धा काही आंदोलनं झाली होती एस टीच्या संदर्भामध्ये. आपण त्याच्यासाठी काय करणार आहात? नक्कीच महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि ते योग्य प्रकारे काम करतं आहे. त्याच्यामध्ये आपण साहेबांथ्रू वरती निवेदन देऊ की जी आपले कर्मचारी वर्ग जात आहेत, शाळेत ते कॉलेजची मुलं जात आहेत, इथून प्रवास करतात, त्यांना बघितलं. मी पण एस टीने कधी कधी प्रवास करतो की भरपूर हालत बेकार आहे. आता एस टी आपला डेपो सुधारतो आहे, त्याच्यामध्ये आता पनवेलवरनं आपण NMT वगैरे चालू होण्याचा प्रयत्न करणार. बेस्ट सेवा ही आपल्या इथे रेग्युलर चालू होईल, एक तासाने म्हणा. म्हणजे तो गर्दीचा हा नियंत्रण कमी होईल आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार नक्की. तरुणांचा एक मोठा प्रश्न आहे, रोजंदारीचा आहे, मुलामुलींचा आहे. यासाठी काय आपल्याला प्रयत्न करता येतील का? हा विषय मोठा तुम्ही घेतलात. रोजंदारी, नोकर वर्ग आताच्या वेळेला भरपूर मुलं हुशार झालीत आणि चांगल्या प्रकारे शिकत आहेत. पण त्या प्रमाणात आपल्या इथे नोकऱ्यांची संधी कमी आहे म्हणता बघायला झालं तर आपल्या हक्केवरती JSW कंपनी आहे, पण तिथे बाहेरचा वर्ग भरपूर आहे. तर नक्कीच शिवसेनेच्या माध्यमातून आपण आपल्या स्थानिक लोकांना तिथे नोकऱ्या देण्याचं प्राधान्य करण्याचा प्रयत्न करणार नक्कीच. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी हे सुद्धा आहेत आपल्याबरोबर आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण काम करत. तर तरुणांना एक संधी देण्याचा आपण त्यांच्या माध्यमातून कुठंतरी हा प्रयत्न करायला पाहिजे होते. काय सांगा? नक्कीच. मी जेव्हा पक्षप्रवेश करत होतो तेव्हा माझे नेते आमदारांसमोर म्हणजे महेंद्र दळवी साहेबांसोबत बोललो की माझ्या प्रभागामध्ये भरपूर मुलं शिकलेली आहेत, शिकून छोट्या मोठ्या कामावरती जातात ते, पण त्यांचा तो क्वालिफिकेशन त्याप्रमाणे त्या ठिकाणी ते म्हणजे नोकरी करत नाही आहेत. JSW सोडून आपल्या बाजूला पॉझिटिव्ह कंपनी आहे, तिकडे टाईम मुजर कंपनी आहे. अशा ठिकाणी पण आपल्या नोकऱ्या मिळणाऱ्या आपल्या स्थानिक लोकांना मिळायला पाहिजे. हा प्रस्ताव त्यांच्याशी मांडला. ते म्हणाले की तू नक्कीच आपण प्रयत्न करणार, त्यासाठी तू पहिले निवडून ये, ह्याच्यापुढे आपण प्रयत्न करून तुमच्या जे त्या ठिकाणी योग्य उमेदवार म्हणजे ज्या ठिकाणी चांगला शिकलेला मुलगा आहे त्या ठिकाणी त्याला लावण्याचा प्रयत्न करणार. जनतेची सेवा करण्यासाठी बालकडू म्हणजेच भूषण कडू या वार्डामध्ये अनेक समस्या होत्या. या समस्यांना वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि आज ह्या समस्यांना समस्येच्या वाचा फोडून लोकांचे आशीर्वाद घेऊन आज ते नगरसेवक झालेले आहेत. आपल्यासमोर बसले होते. भूषण कडू यांच्याशी संवाद झाला. मी महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.